लवकर उठले मी, कारण आज 10 वाजताच माझा सगळा स्वयंपाक तयार होता. चक्क 10 वाजता. ओके, मस्त असं जेवण बनवून घेतलं. तेवढ्यात बाबूचा आवाज आला, "आरती मला नाश्त्याला दे." सो त्याच्यासाठी काहीतरी बनवलं, पण काय त्यानं खाल्लंच नाही. काय करायचं या पोराला. आवरलं, जेवलो वगैरे आणि निघालो मॉलच्या दिशेने, कारण बाबू म्हणला, "डॅडी मॉलला घेऊन चल." मग काय निघालो, त्याला पाऊस पडत होता, रिमझिम पाऊस पडत होता. मग निघालो मस्तपैकी. हा मला रस्ता दाखवत होता की मॉलमध्ये नक्की कुठं जायचं आहे आपल्याला. आपण कितीही रस्ता चुकवला किंवा दुसऱ्या रस्त्यानं जायचं म्हटलं तरी आमचा बाबू जो आहे तो योग्यच दिशेने तुम्हाला योग्य डेस्टिनेशनला घेऊन जाणारच. त्याचं आवडतं डेस्टिनेशन म्हणजे हे गेम झोन. गेले 3 महिने आम्ही काय मॉलला वगैरे गेलो नव्हतो. म्हटलं चला पोराला सुट्ट्या आहेत तर थोडंसं त्याला फिरवून पण आणावं, म्हणून केले बाबा पैसे खर्च आणि आणलं ते कार्ड. मग याची उत्सुकता की नक्की इकडे जाव का तिकडे जाव का तिकडे जाव असंच चाललेलं. काय करून काय नको असा त्याचा दंगा चालू होता. त्याची आवडती गेम त्याला दाखवली की कुठल्या बाजूला आहे, की त्या दिशेने गडी निघालाच आमचा पळत. मग हे आहे त्याची आवडती गेम. ह्याच्यावर तो दिवसभर खेळू शकतो, पण आपण काही दिवसभर ठेवणार नाही त्याला. आपण थोडा वेळच खेळायला देणार आहे. सो मग कार्ड पण स्कॅन करून देत नव्हता मला. म्हटलं बाबू थांब जरा, मला करू दे ते कार्ड स्कॅन, म्हणजे गेम चालू होईल. मग एकदाची झाली गेम की मग लागला खेळायला. इतका या गेमवरती तो दंगा करत होता. जवळजवळ ही गेम 7 ते 8 वेळा त्यानं खेळली असेल एकाच जाग्यावर. इतका त्याचा दंगा होता की तिथला स्टाफसुद्धा त्याच्याकडं बघून खूप हसत होता. खूप ते पण एन्जॉय करत होते. ते बोलले, "इतकी गेम आवडते याला?" म्हटलं हो, त्याला फार ही गेम आवडते आणि हा गेम खूप खेळतो. 3 महिन्यानंतर आणलेलं म्हणून म्हणलं चल खेळू दे बाबा. आपलं पोरगं कुठं बाहेर खेळत नाही, बघावं तेव्हा दुकानात आणि घरीच असते. मग ह्याच्यामध्ये त्याला बसायचं होतं. हे कोकोमेलन कार्टूनचं काहीतरी आहे. मग काय बसवलं, ते चालू झालं की लागला रडायला. मग काय आपल्यालाच अर्ध्यातनं गेम खेळायला लागली. नंतर बोलला चल मला गाडी खेळायची. मग याच्यावर बसवलं. जशी ती चालू झाली की मला नाही खेळायचं. बरेच जण ही एक गेम ट्राय करत होते. म्हटलं काय आहे बघावं जरा, म्हणून आम्ही पण दोघांनी ट्राय केली. तर बाबा ही गेम लई स्पीडनं खेळायला लागते. असं म्हटलं थोडी तबी शायनिंग मारून झाल्यावर बाईकवर आलो. ही पण गेम काही त्यानं काय पूर्ण खेळली नाही. लागली डोलायला की लागला रडायला. मग रामनेच बसून चालवली. म्हटलं चला गेम झोनमधनं बाहेर निघा, जाऊया थोडंसं मूवी वगैरे बघूयात. म्हणलं 3-4 महिने झालं आपण कुठंच नाही, त्यामुळं गेलो मूवी बघायला. मस्तपैकी झोपून बिपून मूवी बघायचा, पॉपकॉर्नचा आनंद.